दावडा येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न. शासकीय नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आगामी ईद उल अझहा बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पारत पोलीस ठाण्याच्या वतीने धावडा ग्रामपंचायत येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि बीट जमादार सुभाष जायभाय यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गावात हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम राहावा असे सांगितले. यावेळी बोलताना नेमाने म्हणाले की धावडा गावात आजपर्यंत हिंदू आणि मुस्लिम बांधव अत्यंत आनंदाने आणि गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. दोन्ही समाजाचे नागरिक एकमेकांचे सण उत्सव आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि उत्साहात साजरे करतात. ही गावाची मोठी परंपरा आहे. तसेच शासनाकडून आलेल्या GR नुसारच सर्वांनी नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारत पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या शांतता बैठकीला धावडा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने इक्बाल सेठ पठाण, मुक्तार सेठ पठाण, दिनकर देवकर, सिलेमान सेठ पत्रकार, राजू शहा, करीम मियाँ, खाजू शहा, कलाम सेठ, ईश्वर सपकाळ, अहमद सेठ, इक्बाल सय्यद, मोतीलाल वैरी, शेख जावेद, राम पवार, सय्यद जमान, शेख जाकीर यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा समावेश होता. अत्यंत सकारात्मक आणि कडक आणि शिस्तबद्ध वातावरणात ही बैठक संपन्न झाली असून पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीची सांगता झाली. शांतता कमिटी मीटिंग याच्यासाठी घेतली जाते की गावातील वातावरण समजा चांगलं ठेवण्यासाठी आपण नागरिक मदत तुमची मदत गावात 100% होते. आणि तुमच्याकडे सांगतो की नाही बाबा इकडचे काही असेल तर होत तर नाही काही. 2-4 वर्ष झाले, 2 वर्ष झाले जवळपास रमजानी बकरी असो चांगल्या प्रकारे सण साजरे केले, हिंदूचे असो किंवा मुस्लिमांचे असो. आपण ज्या बकरीच्या दिवशी जी कुर्बानी वगैरे द्याल, ग्रामपंचायत आपल्याला काही नियमावली देईल. त्या नियमावलीनुसार कुर्बानी जी आहे ती उघड्यावर न करता आपल्या बंदिस्त जागेमध्ये करावी. आणि प्रत्येकाने हिंदू असो किंवा मुस्लिम प्रत्येकाने सणात सहभागी झालं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती टिकून ठेवली पाहिजे आणि सण उत्सव साजरे करताना यातूनच भारतीय संस्कृतीचा एक नवीन उपक्रम आपण गावाला गालबोट न लागता साजरा केला जातो. त्या पद्धतीने आपण सर्वांनी सण उत्सव असा शांततेत आणि चांगल्या पद्धतीने साजरा करावा असं मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. आणि कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेत निर्माण होणार नाही. आपली जी कुर्बानी दिल्यानंतर ते कोणी काही आक्षेप वगैरे घेतात ते न घेता आपल्या पद्धतीने आपण बंदिस्त जागेमध्ये ते करून आपली जी व्यवस्थित विल्हेवाट लावूनच आपण हे सगळं केलं पाहिजे. एवढाच आपला उद्देश असतो की चांगल्या प्रकारे सण साजरा झाला पाहिजे. कोणाला त्यात त्रास पण नाही झाला पाहिजे आणि काही जास्त उदर पण नाही झाला पाहिजे. आपले सगळ्या शांततेत सगळे सण साजरे झाले पाहिजे. एवढंच मी आपल्याला अजून काही बोलू शकतो. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.